जे काही वर्षानुवर्ष आपण पाहतो आहे प्रत्येक गावामध्ये. आता ठीक आहे, तर चित्र बऱ्यापैकी बदलत आहे. मागच्या 15-20 वर्षामध्ये बऱ्यापैकी चित्र बदललेलं आहे. 15-20 वर्षापूर्वी जर आपण सगळ्यांनी बघितलं असेल तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला सकाळी जर गेला तर नाकाला रुमाल लावून चालावं लागायचं, अशी परिस्थिती होती. पण आता बऱ्यापैकी 80-90% लोकांनी व्यवस्थितपणे शौचालय बांधले, त्याचा वापर करतात. त्यामुळे उघड्यावर शौचालय जाण्याचे प्रमाण बंद झालेलं आहे, बऱ्यापैकी बंद झालं. त्यानंतर आजूबाजूला जो काही गावांच्या परिसरात कचरा पडलेला आहे त्याचे प्रमाण आता हळूहळू कमी व्हायला लागले. परंतु त्यामध्ये अजूनही अपेक्षित यश आपल्याला आलेलं नाही. म्हणून हे जे काही अभियान मध्यंतरी 15-20 दिवस असतील, 8 दिवसाचे अभियान राबवले जातात ते फार महत्वाचे असतात. याच्यामध्ये काल 25 तारखेला पूर्ण देशभर 1 दिवस 1 तास 1 साथ असं एक स्लोगन घेऊन पूर्ण देशभर हा प्रोग्राम केंद्र शासनाने आपल्याला राबवायला सांगितलेलं होतं. ज्याच्यामध्ये अपेक्षित असं होतं की प्रत्येक गावामध्ये असे काहीतरी कचऱ्याचे ढीग असतात की जे वर्षानुवर्ष पडलेले आहेत. 1 किंवा 2 असतात की जे कोणाच्याच मालकीचे नसतात, पण मागच्या 5, 10, 15 वर्षापासून त्याला पण हातच लावला नाही. आणि असं आपली मेंटॅलिटी असते की तो कचरा आला की तिथे टाकून मोकळं व्हायचं. आपल्या मनात पण काही येत नाही की आपण घाण करतोय किंवा हे कोणाचं काहीच नाही, हे सर्वांचं असतं. पण मात्र साफ करायची जबाबदारी कोणी घेत नाही. असे प्रत्येक गावामध्ये 1-1, 2-2, 4-4 असे जे ढीग असतात ते ढीग आपल्याला साफ करायचे. तुमच्या गावामध्ये आहेत तरी मला माहित नाही, परंतु कालचा दिवस त्यासाठीचा होता. काल मी यवतमाळ जिल्ह्यामध्ये गावामध्ये आम्ही तो कार्यक्रम केला. तर ते सांगण्याचा उद्देश की ज्या पद्धतीने आता शौचालयाचा वापर सुरू झाला, शौचखड्डे आपण तयार केले, घराघरातून कचरा बाहेर आणण्याची आपण तयारी केली आहोत. ग्रामीण भाग म्हटलं म्हणजे शेतकरी असणारच आहे. त्यामुळे गुराढोऱ्यांचं जे काही आपलं शेणखत आहे, चारा आहे, शेणमूत्र आहे, या सगळ्या गोष्टी आपण ते दैनंदिन काढतो ते आपण उचलून आपल्या गावाच्या बाहेर उकिरडे तयार करतो. उकिरडे तयार करण्याला आमचा विरोध नाही, पण ते व्यवस्थितपणे झाले पाहिजे. त्यामध्ये पण माझी सूचना अशी असेल याच्यामध्ये की जे नॅडेप एमआरजीच्या माध्यमातून आपण नॅडेपला मंजुरी देतो, तर व्हिडिओ डेप्युटी सीओ यांनी हा विषय घ्यावा. आणि एमआरजी ज्या आता प्रत्येक गावने आहे, तुम्ही किती लोकांचे उकिरडे आहेत रस्त्यावर, 2-3 जे काही रस्ते असतील त्याची लिस्ट बनवावी आणि तेवढे नॅडेप मंजूर करून त्या ठिकाणी नॅडेप बांधा आणि ते त्यांना हँडओव्हर करा. मालकी हक्क नाही, वापरण्यापुरतं द्यावं. म्हणजे एमआरएच्या माध्यमातून कामं पण होतील आणि हे जे काही अस्ताव्यस्त पडलेले शेतकरी दिसते किंवा जी घाण दिसते ती व्यवस्थितपणे त्या हौदामध्ये येईल. नॅडेप सगळ्यांनी पाहिलेला असला, तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. तर तसं जर दिलं तर प्रत्येकाचा एक जे काही उकिरडा आहे तो व्यवस्थितपणे दिसेल. त्याचा जो काही कचरा आहे तिथे उडून जाणार नाही किंवा ते पाणी वाहून जाणार नाही, त्याच्यामध्ये जाईल आणि शेणखत कुजायला पण, तो कचरा कुजायला पण मदत. गावाच्या बाहेर कुठे जर आपले उकिरडे असतील तर उकिरड्याचं व्यवस्थापन करण्यात पण आपल्याला सोपं जाईल. तर अशा पद्धतीने आपल्या वेगवेगळ्या अँगलने जे काही अस्वच्छतेचे ठिकाण आहेत ती आपल्याला स्वच्छ करायची आहे. आणि चांगल्या गावामध्ये, चांगल्या वातावरणामध्ये आपल्याला जो राहण्याचा अधिकार आहे तो आपण मिळवला पाहिजे. त्यासाठी आपण पण तेवढी जबाबदारी वागवली पाहिजे. त्यामुळे स्वच्छतेचे जे जे राबवले जातील त्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हा आणि चांगल्या वातावरणामध्ये राहा. आपलं आरोग्य चांगलं ठेवा, मुलांचं आरोग्य चांगलं ठेवा. मुलं कमीत कमी आजारी पडतील याची दक्षता घ्या. म्हणजे कमीत कमी आजारी पडले म्हणजे किंवा आजारी पडलेच नाही तर ते व्यवस्थित रेग्युलर शाळेत जातील, केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहील, चांगल्या मनस्थितीमध्ये अभ्यास करतील आणि भविष्यामध्ये चांगले नागरिक किंवा चांगल्या त्यांचं पुढचं आयुष्य जे आहे ते अजून सुखकर होण्यासाठी मदत नक्कीच होईल. त्यामुळे स्वच्छता हा दूरगामी परिणाम करणारा घटक आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या बाबी आपण सर्वांनी लक्षात घेऊ आणि चांगलं काम करण्याचा आपण प्रयत्न करा. एवढंच या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो. म्हणजे प्रथमतः आम्ही जे गाव अभियान सुरू करायच्या वेळेसच उकिरडा मुक्त गाव, सांडपाणी मुक्त गाव हे धोरण ठेवूनच आम्ही हे नियोजन केलं होतं. आता गावामध्ये जवळपास जनावर आहेत की पूर्ण शेतीमध्ये आहे सर, आणि त्या जनावरांना सुरक्षेसाठी गोठा, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सगळ्यात जास्त गोठा दाटेगावमध्ये भेटलेला आहे. गोठा विथ विहीर, म्हणजे जनावरांची संख्या गावाच्या जे गावठाण क्षेत्र आहे त्याच्यामध्ये खूप कमी आहे, जेणेकरून आम्हाला जास्तीत जास्त बाहेर त्याचं युटिलाइज होणं. आणि शेतात जनावर राहिले म्हणजे लोकांचं लक्ष शेताकडे जाते. त्याच्यानंतर ह्या गोष्टी आम्ही प्रामुख्याने राबवलेल्या आहेत, म्हणून गावात कुठेही जास्तीत जास्त म्हणजे उकिरडा हा प्रकार राहिलेच नाही सर. तर मित्र हो, आज आपल्या इथं साहेब आले, खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. स्वच्छता ही सेवा आपण जे जानेवारी 2000 पासून अंगीकारली दाटे गावनं, त्याच फलस्वरूप म्हणून आज आपल्या गावामध्ये साहेब इथं आलेले आहेत. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आपलं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांनी ज्या ज्या सूचना आपल्याला दिलेल्या आहेत त्या आपण येणाऱ्या काळामध्ये फॉलो करूया आणि सर्व
गाव आपलं कसं एक आरोग्यदायी गाव कसं निर्माण होईल आणि कसं टिकून राहील याकडे सर्वांनी लक्ष देऊ असंच या बैठकीच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो. सर्वांनी खरं सांगायचं सर म्हणजे हे गाव कुठल्या एका माणसानं तयार केलेलं गाव नाहीये सर. गावातील प्रत्येक स्त्री, प्रत्येक बालक, प्रत्येक वृद्ध माणसं, प्रत्येक नागरिक ह्या सर्व दाटे गावाला सहकार्य केल्यामुळेच आम्ही आज इथंपर्यंत आहोत. मी सांगतो सर की बाकीच्या गावामध्ये ज्यावेळेस आम्ही 20 जॉब करतो त्या ठिकाणी आम्हाला 5%-10% लोक सहभाग भेटतो, पण ह्या गावामध्ये 100+ ज्याला म्हणतो आपण अपेक्षेपेक्षा जास्त सहभाग आम्हाला इथं चांगला भेटतो. म्हणून जास्तीत जास्त पद्धतीनं दाटे गावाने मला सहकार्य केलेलं आहे. आणि यापुढे सुद्धा हे गाव आता मुख्यमंत्री समृद्ध अभियानांतर्गत आम्ही समावेश केलेला आहे सर. आणि त्या पद्धतीने आम्ही विशेष करून सर दिवसा कधी सभा घेत नाही. आमचं गाव 8:30ला रिकामी होते सर सकाळी. म्हणून शक्यतो आम्ही सकाळी 8:30च्या अगोदर नाहीतर रात्री 10 म्हणजे 6-7च्या नंतर 10 वाजेपर्यंत बैठक चालते सर आमच्या गावामध्ये. रात्री जवळपास परवा दिवशी आमची रात्री बैठक झाली 10-10-10:30 पर्यंत, जेणेकरून लोक येतील, बसतील, चर्चा करतील आणि प्रत्येक नागरिकाला हे ग्रामपंचायत काय आहे त्या ठिकाणी आपण बसला सर. त्या ठिकाणी जर पाहिलं तर अक्षरशः 8 वर्ष ही ग्रामपंचायत उघडली नव्हती. आजूबाजू परिसर जर पाहिलं तर एवढं गवत ह्या ग्रामपंचायतीमध्ये होतं. तिथून ह्या गावात ग्रामपंचायत सुरुवात झाली. ती सुरुवात झाली तिथं म्हणतो बा जिथून खाणीतून हिरा निर्माण होतो तसं त्या घाणीतूनच आमचं दाटेगाव निर्माण झालेलं आहे. एवढं आजच्या आपल्याला सांगू इच्छितो आणि सर्वांच्या संमतीने सभा संपली अशी मी